नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर तुळशी विवाह होता आणि 15 तारखे शेवटची होती, त्रिपुरा पौर्णिमा होती आणि त्या दिवशीच मी तुळशीचं लग्न म्हणजे त्या दिवशीच मी लावलं आणि त्याच्यासाठी काही जी तयारी केली होती आणि तुळशीचं लग्न कसं लावलं, काय काय मी तयारी केली होती, तर आजच्या ब्लॉगमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सकाळीच लवकरच उठले होते मी आज आणि जॉबला असल्या कारणामुळं इतर वेळेस काही म्हणजे असं टाईम स्पेशली काही काढता येत नाही. तर आज खास वेळ काढला आणि सगळं काही घर क्लीन केलं, स्वच्छ फरशी वगैरे पुसलीच होती. तर घरामध्ये पौर्णिमा किंवा कुठलेही सण असून द्या, घर स्वच्छ केलं, नीटनेटकं मस्तपैकी असं फ्रेश पुसलं सकाळी सकाळी. तर इतकं छान ना, प्रसन्न मस्त असं वाटत असतं. तर उंबरठ्याला हळद लेपन करायची होती, म्हणून जो उंबरठा आहे ना तो ओला करत असते मी रोजच. तर ओला केला होता आणि लाकडी उंबरठा असल्यामुळं स्वच्छ असा ओलसर असला ना सकाळी सकाळी, तर त्याच्यावरती हळद लेपन खूप छान बसत असते. तर हळद लेपन करताना मी चंदन पावडर जे असतं ना ते टाकल्यामुळं जरा लेप लाकडाला प्लेन बसत असतो. पण थोडंसं आज मी इतकं काही हळदीचं जे आहे ना वापर जास्त केला नव्हता. तर त्यानंतर हळद लेपन केल्याच्या नंतर दारामध्ये रांगोळीसुद्धा काढली होती. तर पिवळा कलर आहे ना हा रांगोळीमध्ये, पिवळा, हिरवा, लाल हे 3 कलर जरी असेल तरी रांगोळी खूप छान दिसत असते. कारण इतर म्हणजे बाकीचे कलर असो नसो, पण हे 3 कलर जर असेल ना रांगोळीला खरंच खूप शोभा वाढत असते. तर माझ्याकडे इतके काही कलर नसतात. तर पिवळा, हिरवा, लाल असे काही कलर मी 3 शक्यतो आणत असते, कारण रोज थोडीशी का होईना रांगोळी दारापुढं असतेच. तर छान असं पिवळ्या जो कलर होता त्याचा असा पट्टा काढला होता आणि त्याच्यावरती पानं काढली होती, खाली पानांचा आकार दिला होता डॉट करून आणि त्यानंतर फुलं केली होती अशी लाल. तर रोजची रांगोळी थोडी थोडी वेगवेगळी अशी काढत असते. आज थोडंसं वेगळं मी काढलं होतं. तर पिवळा कलरने बघा किती छान रांगोळी दिसते. त्यानंतर जे हळदीचं कुंकू असतं त्याने असे प्रत्येक ठिकाणी टिपके दिले ना उंबरठ्याला थोडे अजून छान लुक येतं, छान दिसतो आपला उंबरठा आहे ना तो. तर आज फुलं पण भरपूर आणली होती, त्यामुळं फुलांचं सुद्धा डेकोरेशन मी केलं इथं. आणि तुळशीचं लग्न होतं त्यामुळं दाराला सुद्धा मस्त असं तोरण बांधलं होतं. रांगोळी पूर्ण झाली आहे. हळदीचं लेपन आहे ते सुकल्याच्या नंतर त्याचा कलर पूर्ण असा पिवळट दिसतो. सध्या ती ओलसर आहे म्हणून कलर थोडा वेगळा दिसतोय. तर अशा पद्धतीनं रांगोळी दारापुढं झाली होती. तर अशीच पट्ट्याची रांगोळी येणार, ज्यांचे फ्लॅट्स वगैरे असतात त्यांच्या म्हणजे दारापुढं तरी अशी रांगोळीच काढली जाते. कारण की अंगण वगैरे असून मोठं तर वेगळी गालीच्या वगैरे किंवा असं मस्त काहीतरी वेगळ्या रांगोळ्या काढता येतात. पण फ्लॅट सिस्टीममध्ये येणं ऑप्शनच नसतो जास्त. तर अशा पद्धतीनं सकाळी वातावरण पण इतकं छान होतं आणि बरीचशी तयारी पण करायची होती. तर रांगोळी आधीच काढून घेतली आणि त्यानंतर मग घरातली पूजा वगैरे उरकली. त्यानंतर संध्याकाळचा जो व्हिडिओ तो मी तुमच्यापर्यंत शेअर करते. तर तुळशीच्या लग्नासाठी मस्त अशा मुंडावळ्यासुद्धा आणल्या होत्या, चिंच, बोरं, आवळे जे काही असतं. तर मैत्रिणींनो, हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळस ही प्रत्येक घरांमध्ये असते. प्रत्येक पूजेमध्ये तुळशीशिवाय ही पूजा म्हणजे ग्राह्य धरलीच जात नाही. तर प्रत्येक नैवेद्य जो असतो ना देवाचा त्याला तुळशीपत्र पहिल्यांदा ठेवलं जातं. शिवाय बघा, मनुष्य हा मरणाच्या नंतरसुद्धा त्याच्या तोंडातसुद्धा तुळशीपत्रच दिले जाते. हिंदू धर्मात तुळशीला म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही पापनाशिनी म्हणून सुद्धा आपल्याला तुळशीचे खूप महत्त्व आहे. शिवाय तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत, सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे. प्रत्येक ठिकाणी ही तुळस ना आपल्याला पाहायला मिळते. हिंदू कुटुंबांच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन असतंच. विष्णूंचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाह हे एक व्रत मानले जाते आणि हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते. तर घरातली कन्या मानून घरातील तुळशी वृंदावन सजवतात. त्यामध्ये चिंचा, आवळा, बोरं ठेवतात. कृष्णदेवाला सजवतात. शिवाय कृष्णाला उटणं, हळद लावतात. तीच उष्टी हळद तुळशीला सुद्धा लावतात. बाळकृष्ण
तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगळाष्टके म्हणून त्यांचा विवाह खूप थाटामाटात लावला जातो. तर अशाच पद्धतीनं आम्हीसुद्धा अंतरपाट वगैरे धरून छानपैकी अशी पूजा केली होती. त्यानंतर पूजेमध्ये गणपती पूजन केली, म्हणजे सुपारी गणपती म्हणून पूजला होता. चौरंगावर तो पूजून ठेवला होता. त्यानंतर कृष्णालासुद्धा मस्त पेटे वगैरे आणले होते. तर अशा पद्धतीनं मस्त अशी पूजा आहे ना खूप छान झाली होती. तर इथं बाळकृष्णाला पंचामृत, दुधाने, पाण्याने अभिषेक करून पहिल्यांदा स्नान घातलं जातं. तर अशा पद्धतीनं बाळकृष्णाला स्नान घातलं आहे. आणि त्यानंतर जे उटणं आहे ना ते सुद्धा लावायचं. तर उटणंसुद्धा लावतात बरेच जण. तर मी सुद्धा इथं उटणं वगैरे लावलं होतं. बाळकृष्णाला अशा पद्धतीनं उटणं लावलं. त्यानंतर हळद लावली जाते, हळदसुद्धा लावली आहे. त्यानंतर तीच उष्टी हळद आहे ना आपण तुळशीलासुद्धा लावायची. तर हळद बाळकृष्णाला लावून घेतली आहे आणि तीच उष्टी हळद आपण तुळशीलासुद्धा लावायची. त्यानंतर परत आपल्याला पाण्याने स्नान करून पूर्ण वस्त्र वगैरे घालून चौरंगावरती कृष्णाला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं मस्त अशी तुळस आहे ना खूप छान अशी सजवली होती. तर बरेच जण मुकुट वगैरे पण लावत असतात. तर खूप छान छान बरेच जणांनी वेगवेगळे डेकोरेशन्स केले होते. तर आपल्याला हे बघून काही ना काही आयडिया येत असतीच. तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा काही ना काही नवीन करत असतो. म्हणजे काही गोष्टी आपण पाहूनसुद्धा नवीन नवीन काहीतरी शिकत असतो. तर छान असं वस्त्रसुद्धा मी घेतलं होतं आणि पाहू शकता तुम्ही खूप सुंदर. पण थोडंसं घालताना पण आपल्याला ते जपून व्यवस्थित घालावं लागतं. तर अशा पद्धतीनं कृष्ण मस्त सजवलं होतं चौरंगावरती. सजून मस्त कृष्ण ठेवला. तर तुळस पुजताना म्हणजे तुळशीचं लग्न लावताना मंगळसूत्र, ओटी शिवाय आपल्याला जे काही शृंगार असतो तो तर म्हणजे लागतोच. तर अशा पद्धतीने मी सुद्धा मंगळसूत्र, काही जे शृंगाराचं साहित्य होतं ते सुद्धा असं वृंदावनात ठेवलं ते. आणि गजरे वगैरे काय काय होते ते. तर बाशिंगण इतकी छान छान आली होती ना छोटी छोटी मस्त. तर 2 बाशिंग मी घेतली होती. तर पाहू शकता तुम्ही छोटीशी बाशिंग होती. तर बसत नव्हती ती, त्यामुळं अशी अल्लदच मी लावली होती ती. तर 2 बाशिंग छानपैकी अशी लावली होती. गणपतीचं वगैरे चित्र होतं त्यावरती. तर खूप सुंदर काही ना काही वस्तू मार्केटमध्ये अशा काही सणासमारंभामध्ये विकायला येत असतात. त्यावेळेस आपल्याला ते भेटत असतात घ्यायला. आणि खूप छान असं सुंदर वाटत होतं. म्हणजे कृष्णाचं पेटा, गळ्यातलं माळा आणि बाशिंग, आणि तुळशीलासुद्धा बाशिंग, असं सुंदरच दृश्य आहे ना खूप छान वाटत होतं. मस्तपैकी पूजा झाल्याच्यानंतर मंगळाष्टके बोलायचे होते. त्यासाठी आम्ही टी व्हीवरच लावलं होतं. यूट्यूबला वगैरे मंगलाष्टके असतात ना ते. कारण की कोणाचे पाठ पण नव्हते. यूट्यूबलाच आम्ही मंगलाष्टके लावले होते.